नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये आणि या नर्सरीमध्ये मी सुधा मोंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रबर प्लांटविषयी माहिती. तर रबर प्लांट हे इंडोर प्लांट म्हणून का वापरावं आणि ते इंडोर प्लांट म्हणून का वापरलं जातं, याचे काय फायदे आहे आणि त्याचा जास्त करून रबर प्लांटच का इंडोर प्लांट म्हणून वापरावं, याची काही कारणं आणि याचे काही रिझन्स आहे जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, काय होतं की इंडोर प्लांट म्हणून बरेच प्लांट आहेत, परंतु हे रबर प्लांटचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळे कारण आहे की आपण हे इंडोर प्लांट म्हणून वापरावं. त्याच्यामध्ये काही 5 कारणं आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे प्लांट आहे याला खूप कमी मेंटेनन्स आहे. बाकीचे प्लांट जे आहे त्यांना मेंटेनन्स असतो, त्यांना स्प्रे वगैरे करा, त्यांना डेली पाणी द्या आणि त्यांना इतर मेंटेनन्स असतो, खत वगैरे टाका, परंतु याला तसला काहीही मेंटेनन्स नाही. हे एक लो मेंटेनन्स झाड आहे. हा याचा एक पहिला फायदा आहे. त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणजे हे एअर प्युरिफायर आहे. हे जे प्लांट जर आपण घरामध्ये लावलं तर घरातला जी हवा आहे ती हवा शुद्ध राहते आणि घरातील वातावरण हे प्रसन्न राहतं आणि जे आपल्या हवेमध्ये जे विषारी घटक असतात ते शोषून घेण्याचं काम हे रबर प्लांट करत असतं आणि हवेमध्ये ऑक्सिजन सोडण्याचं काम हे रबर प्लांट करत असतं. दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा हे झाड ऑक्सिजन सोडतं. याला 24 आवर्स ऑक्सिजन गिविंग प्लांट्स असं म्हणतात. तर हे रबरचं झाडाचे हे दुसरा फायदा झाला. त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे लेस रिपॉटिंग. याची रिपॉटिंग करणं जास्त गरज पडत नाही. म्हणजे तुम्ही जर एकदा 8 इंच किंवा 9 इंचच्या पॉटमध्ये लावलं तर त्या पॉटमध्ये ते झाड तर साधारणतः 2-3 फुटापर्यंत उंच होऊ शकतं. त्याला रिपॉटिंग करायची लवकर गरज पडत नाही. हे झालं तिसरं कारण. त्यानंतर चौथं कारण म्हणजे हे झाड जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कलरमध्ये उपलब्ध आहे, जसं ग्रीन, ब्लॅक, रेड असे वेगवेगळ्या प्रकारचे रबरचे प्लांट आहेत जे आपल्या घरातील वातावरण जे तर पॉझिटिव्ह ठेवण्याचं काम करतात. त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, एक फ्रेशनेस जाणवते. हा त्याचा चौथा फायदा आहे. त्यानंतर 5वा फायदा प्रोपगेशन म्हणजे एका रोपापासून अनेक रोपं बनवणे. याच्या रोपांच्या जे फांद्या आहेत या फांद्याच्या कटिंग करून तुम्ही याचे अनेक रोपं तयार करू शकता आणि ते इझिली तयार होतात. त्याच्यासाठी कुठलाही जास्त मेंटेनन्स लागत नाही. हा 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. तर मित्रांनो, हे होते रबर प्लांटचे 5 असे रिझन्स की ज्याच्यामुळे तुम्ही हे प्लांट इंडोरमध्ये ठेवू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्याकडे जर रबर प्लांट नसेल तर आपल्या नर्सरीमार्फत तुम्ही मागवू शकता. तुम्हाला या नर्सरी व्हिडिओच्या खाली मोबाईल नंबर आणि नर्सरीचं नाव आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. त्यानुसार तुम्ही हे रोप ऑर्डर करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.